जूनमध्ये या तारखेला होणार महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस। अखेर मुसळधार पावसाची तारीख ठरली। या तारखेला शेतकरी आनंदाने नाचणार। पेरणी योग्य पाऊस कोणत्या तारखेला सुरू होणार, अखेर ती आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। जूनमध्ये या तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेरणी होणार। 5 मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता हवामान विभागाकडून ही माहिती जारी केलेली आहे। एक अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता जाहीर झाली। शेतकऱ्यांसाठी पावसाचं नवीन वेळापत्रक देखील आता जाहीर झालेलं आहे। अखेर शेतकऱ्यांची पेरणी केव्हा होणार याची प्रतीक्षा प्रत्येक शेतकऱ्याला लागली होती। 2 दिवसांपूर्वी सांगितलं गेलं की 181 तालुक्यांमध्ये दुष्काळ पडणार, एल निनो सक्रिय आहे, तर काही बातम्यांमध्ये बोललं गेलं की जुलैत पाऊस येणार। शेतकरी चिंताग्रस्त झाले होते, पण मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची तारीख दिली। या तारखेला जून महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। एका दृष्टीने पावसाचा स्फोट होणार, शेतकरी आनंदाने नाचू लागणार, कारण की पेरणी योग्य पाऊस आता महाराष्ट्रात पडणार आहे। पेरणीची तारीख त्यानंतर काय असणार याचा फायनल अंदाज आता जाहीर झाला। मग नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पाऊस पडणार, कुठे पाऊस कमी पडणार आहे याची फायनल यादी आता जाहीर झाली। आता महाराष्ट्रामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांच्या पावसाचं सगळं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाच्या सूचना आता दिलेल्या आहेत। पहिली सूचना म्हणजे पावसाची तारीख आहे। जूनमध्ये कोणत्या तारखेला मुसळधार पाऊस संपूर्ण राज्यात सुरू होणार। दुसरी सूचना, पेरणी करण्याआधी नेमकं शेतकऱ्यांनी काय करायचं आहे। पहा, एल निनोचं वर्ष आहे, त्यामुळे पेरणी करण्याआधी एक महत्त्वाची काळजी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला घ्यायला सांगितली। आणि तिसरी सूचना म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होणार आणि सप्टेंबरपर्यंत पावसाचं वितरण कसं राहणार याची यादी दिलेली आहे। आता जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एक परिपत्रक जारी केलेलं आहे। पहा, कोकणामध्ये मान्सून दाखल झालाय, त्याची वाटचाल अतिशय संथपणे पुढे सरकत होती। सगळ्यांना वाटलं की आता तो महाराष्ट्रामध्ये काही दिवसात लगेच पाऊस पडेल, पण अखेर पाऊस तिथेच थांबला। 2 दिवसापासून टीव्हीला बातम्या सुरू झाल्या की जून महिन्यात पाऊसच येणार नाही, जून महिन्यामध्ये दुष्काळ पडेल, जून महिना कोरडा जाणार। आता ही बातमी ऐकून बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी दुःखी झाले होते, पण अचानक एक परिस्थिती बदलली आणि प्रशांत महासागर आणि अरबी समुद्रामधून एक अशी विचित्र प्रणाली सक्रिय झाली आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी नवीन वेळापत्रक आता जाहीर केले, ज्यामुळे कालपर्यंत तुम्ही ज्या बातम्या पाहिल्या होत्या, पावसाचे जे अंदाज सांगितले होते, ते सगळे अंदाज खोटे ठरलेत। कारण की आज खरी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। यावर्षी महाराष्ट्रासाठी जो पाऊस आहे, जो पावसाळा आहे, तर तो अतिशय वेगळ्या पद्धतीने येणार आहे। पहा, कालपर्यंत मान्सून वेगानं सरकतोय, पुढील 3 दिवसात महाराष्ट्र व्यापेल अशा बातम्या येत होत्या। खरं तर 15 जूनला मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सक्रिय होत असतो, दरवर्षीप्रमाणे आपल्याला माहिती आहे। पण यावर्षी 15 जूनची तारीख जवळ आली, 15 जून गेली असं जरी म्हटलं तरी चालेल, तरी पावसाचं कुठलं चिन्ह नाहीये। पण पाऊस लेट झालाय, पण तो मुसळधार पद्धतीनं बरसणार। असा स्फोट होणार की ज्यांनी शेतकरी शेतातच नाचू लागणार। मग काय आहे ती पावसाची अधिकृत तारीख, कोणत्या तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा महातांडव होणार, शेतकऱ्यांच्या पेरण्या केव्हा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय 3 सूचना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना दिल्या, कुठे दुष्काळ, कुठे सर्वाधिक पाऊस, याची खरी माहिती तुम्हाला आता मिळणार आहे। पहा, तुम्ही जर शेतकरी असाल, तुमच्या शेतात पीक कधी लावायचं, पेरणी कधी करायची, बियाणं कधी टाकायचं, याची सगळी सविस्तर वेळापत्रक तुम्हाला आता देण्यात आलंय। पहा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, काल रात्री अरबी समुद्र आणि प्रशांत महासागरामध्ये काहीतरी घटना घडली आणि त्या घटनेमुळे आज सकाळी हवामान विभागाची बैठक झाली आणि त्या बैठकीतले जो अहवाल आहे तो मुख्यमंत्र्यांकडे गेला आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना ती गुड न्यूज दिली। जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यातला पाऊस जो आहे तो पूर्णतः बदलला आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आता दिलेली आहे। आता पहा, एक नवीन फिक्स अंदाज आता समोर आलाय। तुम्ही शेतकरी किंवा महाराष्ट्राचे सर्वसामान्य नागरिक असाल तर दोघांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची। पहा, पेरणी कधी करायची, तर काय अंदाज तुम्हाला सांगितलाय, सगळी माहिती आता तुम्हाला सांगणार आहे। पुराव्यासहित माहिती दाखवतोय। पहा, मान्सूनचा जो पाऊस आहे तो कोकणात वेळेवर पोहोचलाय, पण त्यानंतर प्रशांत महासागरामध्ये एक विचित्र घटना घडली आणि याच घटनेमुळे महाराष्ट्रात जूनमध्ये पावसाचा स्फोट होणार आहे। पेरणी योग्य पाऊस अतिशय वेगानं होणार असल्याची बातमी समोर आली। पहा, प्रशांत महासागरामध्ये झालं असं की आपल्याला माहित आहे, ही बातमी आपल्याला आपल्या हवामान विभागाने दिली नाही, तर ही अमेरिकेच्या हवामान विभागाने दिली। पहा, आपल्या भारताच्या हवामान विभागावर कोणाचाच भरोसा बसत नाहीये।
पण अमेरिकेच्या हवामान विभागाने माहिती दिली आहे, त्यामुळे माहिती बऱ्याचशा लोकांचा याचा भरोसा बसला. आता बा झालं असं की तिथे प्रशांत महासागरामध्ये पाण्याचं तापमान 2°C वाढलं, म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या तापमानामध्ये वाढ झाली आहे. आणि हे तापमान वाढल्यामुळे एका विचित्र परिस्थितीने जन्म घेतलाय. या परिस्थितीला शास्त्रीय भाषेत एल निनो म्हणतात. आता हा एल निनो म्हणजे सागराच्या पाण्याच्या तापमानामध्ये वाढ होणं, याला शास्त्रीय भाषेत एल निनो म्हणतात. आता त्यामुळे मान्सून थांबला होता. मान्सून थांबला, हे अल निनोचं वर्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना पेरण्या करण्याआधी थांबा असं हे केलं होतं. पण आज ती परिस्थिती बदलली आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी थेट यादीच दाखवली, तारीख सांगितली, कोणत्या तारखेला कसा पाऊस असणार हा अंदाज आता आलाय. पहा, सगळ्यात आधीचा जो पट्टा आहे तर तो पट्टा पावसाच्या विळख्यात जाईल, तो म्हणजे रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर एक विशेष प्रकारचं ढग जमा होणार आहे. हे ढग हळूहळू पुढे लोटणार आहे. त्यानंतर ते कोकण किनारपट्टीचे सगळे जिल्हे असतील, रत्नागिरी, रायगड वगैरे तिकडे सरकणार. त्यानंतर हेच ढग जे आहे तर ते हळूहळू सरकणार, ते जाणार सातारीमध्ये, सांगली, त्यानंतर कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्याकडे आता याचा वेगानं जो आहे तो प्रादुर्भाव सुरू होतोय. त्यानंतर पावसाचे ढग आता विरळ देखील होणार नाहीयेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की धुवाधार पाऊस होणार. शेतकऱ्यांनी जे आहे ते काळजी कशा पद्धतीने घ्यायची, पेरण्याआधी काय काळजी घ्यायची, याच्या 3 सूचना आता दिलेल्या आहे. पहा, आता सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस. तर पहिला दणका आहे अहिल्यानगरला बसतोय, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा. याच्यामध्ये पाऊस इतका होईल की शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी होणार. दुसरा जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये जून जुलै क्षेत्रामध्ये जे आहे जून जुलैमध्ये जूनच्या 1 तारखेपासून पाऊस सुरू होईल, तर जुलैमध्ये अख्खे धरणं भरून जातील. त्यानंतर विदर्भाचा भाग आहे तर त्याच्यामध्ये देखील धुवाधार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ती तारीख कोणती, कोणत्या तारखेला मुसळधार पाऊस सुरू होणार, काय होणार. तर साधारणपणे सरकारने स्पष्टपणे सांगितलं की 15 जून पासून अजिबात पाऊस सुरू होणार नाही. 15 ते 20 जून पर्यंत पावसाचं वातावरण त्या ठिकाणी होणार नाही. पण 20 जून पासून म्हणजे 21, 22, 23, 24, 25 साधारणपणे 30 जून पर्यंत हळूहळू मध्ये वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. आणि साधारणपणे 25 जून पासून साधारणपणे 2 जुलैपर्यंत पावसाचा जबरदस्त कडाका, एक जबरदस्त दणका संपूर्ण महाराष्ट्राला बसू शकतो. पण त्यातल्या त्यात इथं थोडी गंभीर बाब अशी पण आहे की 41 असे तालुके आहेत की जिथे अत्यंत कमी म्हणजे 50 सेंटीमीटर म्हणजे 500 मिलीमीटरपेक्षाही पाऊस कमी होऊ शकतो. आणि ज्यामुळे अक्षरशः तिथे दानादान उडू शकते. तर त्यामुळे सरकारने दिलेल्या तारखेनुसार 22 ते 23 तारखेपासून 24 जून पासून जो आहे तो पाऊस त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होणार आहे. आता पहा, जिथे जिथे पाऊस होईल तर तिथे त्याच्या आधी अजिबात धूळ पेरणी करू नका. जोपर्यंत तुमच्या शेतामध्ये 1.5 ते 2 फुटाची खोल ओल जात नाही, 1.5 ते 2 फूट जोपर्यंत खाली माती तुम्ही खोदून बघितली आणि जोपर्यंत ओल नसेल तोपर्यंत पेरणी करू नका. त्याच्यामुळे आणि कमीत कमी बियाणातले पाण्यातले बियाण्यांची निवड करा. असे 3 महत्त्वाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता तुमच्या मते पाऊस कधीपासून सुरू होऊ शकतो, तुमचा अंदाज काय, नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.